षटक ऋषिकेश गावंड याच्याकडे सोपवलं जाते. 6 चेंडू 22 धावांची असेल गरज. अमर पाटील ऑन स्ट्राइक. आडव्या बॅटने चेंडू बॉडीवर त्यात दिला, मिळाली 1 धाव आणि हा नो चेंडू म्हणजे 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती. म्हणजे आता 6 चेंडू आणि 5 चौकारांची गरज हरेश पाटील. 6 चेंडू 5 चौकार अयोग्यरा मधली आली. खरं तर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा या चेंडूवरती चांगला चेंडू फेकायला पाहिजे होता, पण तसं घडत नाहीये. आव्हानासोबत चेंडू फेकला ऋषिकेश गावंडने, पण चांगला गोलंदाज आहे ऋषिकेश गावंड सुद्धा. 6 चेंडूमध्ये 5 चौकार खेचायचे आहेत. मोठं मैदान आहे, सहसा चेंडू टॅप होत नाहीये. पहिला चेंडू हरेश पाटील तयार. हा चांगला फटका. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण हरेश तलियाच्या माध्यमातून. अनुभवाचा भरणा असलेला खेळाडू आणि आपला अनुभव मात्र पूर्णपणे झोकून देताना मैदानामध्ये. मी मगाशी म्हटलं एका दुसरा चांगला फटका खेचला आणि क्षेत्रात तो अडवला तर फलंदाज तरी काय करेल. हरेश पाटील याचे 2 ते 3 चौकार असे अडलेत, त्याला देखील वाटत असेल हे चौकार जायला पाहिजे होते. हा चेंडू बॅटची कड घेतली, चेंडू गेला मात्र यावेळेस एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये हरेश पाटीलच्या बॅट मधून आला हा मात्र चौकार आणि चौकाने संघ जाऊन पोहोचला यावेळेस 34च्या घरात. अद्याप 16 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 4 चेंडू 16 धावा, 4 चेंडू मध्ये 4 चौकार हरेश पाटील. हा मात्र चांगला फटका, 1 बाउंस सीमारेषा बाहेर गेला चेंडू, चौकार येतोय. 3 चेंडू 12ची गरज, 3 चेंडू 3 चौकार. हरेश पाटील मात्र पुन्हा एकदा तारण ठरेल का टायटॅनिक संघाला, कारण ज्या ज्या वेळेस टायटॅनिक संघाचा सामना फसलाय हरेश पाटील याने मात्र त्या सामन्यामध्ये टायटॅनिक संघाला विजय करून दिलाय. मग तसं होईल का किंवा आणखी एखादा निर्धार चेंडू फेकला जाईल ऋषिकेश गावंडच्या माध्यमातून, ते देखील पाहण्यायोग्य असणार आहे. ऋषिकेश गावंड तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. हा चेंडू फेकेल हरेश पाटील याला. पुढे सरसावा टॅप केला चेंडू लॉंग ऑफच्या डोक्याच्या वरतून हरेश थलियाच्या मात्र मस्तकला दस्तक देणारा चौकार. 4 धावा आणि या चौकाने संघ जाऊन पोहोचलाय 42च्या घरात. 2 चेंडू 8 धावांची गरज, 6 चेंडू 22 धावांची गरज असताना मात्र हा पुन्हा एकदा आपण पाहू शकता 2 चेंडू मध्ये 8 धावांवर सामन्याहून ठेपलाय. म्हणजे जी लढत मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिली होती विरेश्वर वरची खोपरी संघाची झाली होती, 25 धावांची गरज आणि कुठेतरी 22 धावा खर्च केल्या होत्या आकाशाने. या सामन्यामध्ये देखील तेच चित्र आलंय. शेवटच्या 2 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. चौकार लगावला जाईल का. हरेश पाटील तयार पुन्हा त्या खेळण्यासाठी. यावेळेस मात्र विचारांचं काऊर माजलं असेल गोलंदाज ऋषिकेश गावंड याच्या मनामध्ये असेल किंवा निश्चितच आपण समोर फलंदाजी करत असलेला हरेश पाटील याच्या मनामध्ये असेल. कुठला फटका खेळायचा कुठला नाही, कसा चेंडू फेकायचा कसा नाही. हा चेंडू टॅप झाला यावेळेस 1 बाउंस सीमाच्या बाहेर. हा मात्र येतोय हरेश पाटीलच्या बॅट मध्ये चौकार. शेवटच्या चेंडूवरती एक चेंडू मध्ये 4 धावांची गरज जिंकण्यासाठी. चला रणजित कोहली आपण जरा पिचच्या पाठीमागे उभे राहा, विनंती असेल. तर तुमचीच मॅच चालू आहे, परत एखादा फिल्डर तुमच्या अंगाला लागला तर तुम्हालाच प्रॉब्लेम होईल. 1 चेंडू 4 धावांची गरज जिंकण्यासाठी. टाळ्या वाजवून मात्र हरेश पाटीलचं निश्चितच प्रोत्साहन वाढवलं जातंय. आणि का वाढवू नये, हरेश पाटील तारण ठरलाय. मी मगाशी म्हटलं हरेश पाटील इन्फॉर्म झाला तर टायटॅनिक संघाला निश्चितच फायद्याचं असतं. अंतिम चेंडू 4 धावांची गरज हरेश पाटील. हा चेंडू टॅप केलाय, विजयी चौकार. यावेळेस मात्र सामन्यामध्ये हरेश पाटील याने मात्र सामना फिनिश केलाय. MS धोनी स्टाईल मध्ये 50 धावा चेस करण्याचा मात्र विक्रम टायटॅनिक संघाच्या नावे गेलाय. तर या सामन्याचा हिरो ठरतोय नो डाऊट हरेश